जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण बघितलं की मागच्या वेळेस सत्राजितचा सोमंतक मणी घेऊन भगवंत आले आणि तो त्यांना त्यांना देऊन टाकला राजसभा भरवून. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सत्यभामा दिली श्रीरत्न. त्यांनी सांगितलं की आजपासून माझी जी मुलगी आहे सत्यभामा राजकन्या, तिचा तुम्ही स्वीकार करा. आणि रुक्मिणीच्या याच्यानुसार भगवान श्रीकृष्णाने तिचाही स्वीकार केला. आणि सत्यभामा ही कोण होती? क्षत्रिय कन्या, राजकन्या. आणि अशी सुंदर सत्यभामा पुन्हा यादवांच्या म्हणजे भगवान कृष्णाची पत्नी झाली. तिचेही सगळ्यांनी आनंदाने स्वागत केलं. पहिल्याच दृष्टीभेटीत ते असं काही असले की त्यांचा गुढार्थ उपस्थितात मीच काय ती जाणू शकत होते. तो होता कुंती आत्या पुत्रासह सकुशल आई था. बघा, एकदा असेच सगळे बसलेले होते आणि आपण मागे पाहिलंच की श्रीकृष्णाला किती आत्या होत्या? 4 आत्या होत्या. आणि 4 आत्यांमधली एक कुंती होती. आपण बघितलं मागच्या वेळेस की ते सूर्यग्रहणाच्या वेळेस समुद्र स्नानाला आली होती तेव्हा ती भेटली. पण एक अशी खबर आली की वारणावतामध्ये कुंती आणि तिचे 5 पांडव हे अग्नीमध्ये जळून भस्म झाले. ही अशी बातमी आल्यानंतर मग सगळ्यांना धक्का बसला. आणि मग सगळ्यांना धक्का बसल्यानंतर त्यांचा जो द्वारकेवर जो ध्वज होता तो ध्वज खाली उतरवण्यात आला, अर्धा खाली उतरवला. आणि शोक सभा भरली आणि ती लगेच विसर्जित झाली. आणि देवकी माता आणि वसुदेव बाबा हे आपल्या याच्यामध्ये त्यांच्या याच्यात अशा याच्यात भवनामध्ये ते म्हणजे शोक करत बसलेले होते. आणि त्यांना काय हवं नको ते आपली रेवती म्हणजे बलरामाची पत्नी पाहत होती. आणि मग असं रुक्मिणी पण थांबणार होती, पण रुक्मिणीने कृष्णाने सांगितलं की आपण बाहेर जाऊया. आणि म्हणून रुक्मिणी त्यांच्यासोबत परत आली. तो शोकाकुळ सुन्न बसले होते. त्यांची समजूत काढूनच आश्री दादासह सभागृहात आले होते. युवराज्ञी ताई आपल्या सासू सासऱ्यांच्या सेवेत मागेच थांबल्या होत्या. विसर्जित झाली आणि हस्तिनापूर कौरव पांडवाच्या भव्य वासंतिक स्पर्धा सुरू झाल्या. आपल्याला माहिती आहे की महाभारतामध्ये आपण बघतो की वासंतिक पूजा, कारण की पांडव आणि कौरव हे जे गुरु द्रोणाच्या हाताखाली शिकत होते त्यांचे सगळं शिक्षण पूर्ण झालं होतं. आणि वासंतिक च्या पूजेच्या दिवशी हे सर्व आपापली कला आपण आतापर्यंत काय शिकलो ते सर्व सादर करणार होते सगळ्या नगराच्या समोर. आणि मग तेव्हा त्यांची ती सुरू झाली स्पर्धा. आणि मग स्पर्धा झाली, सगळ्यामध्ये अर्जुन पुढे 1 नंबर आला. आणि शेवटी धनुर्विद्येमध्ये जेव्हा त्यांनी तो धनुर्वेद केला आणि पक्षाचा तो टिपला तेव्हा एक आवाज आला. आणि तो आवाज होता कर्णाचा. कर्णाने सांगितलं, थांबा, अजूनही स्पर्धा पूर्ण झालेली नाही, मी पण धनुर्धर आहे आणि मला पण याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. तेव्हा कर्ण पुढे आला आणि सगळ्यांना असं वाटलं की याला भाग घेऊ द्यावे. पण द्रोणाचार्याचे जे कृपाचार्य होते, त्यांचे बहिणी म्हणजे पत्नीचे मिस्टर, तर ते बोलले की साले, तर ते म्हणजे द्रोणाचार्याचे शालक, तर ते बोलले की कर्ण भाग घेऊ शकणार नाही कारण तो सूतपुत्र आहे आणि तो राजा पण नाहीये. आणि म्हणून तेव्हा त्याच याच्यावर स्टेजवर दुर्योधनाने त्याचा अंगराज कर्ण असा राज्याभिषेक केला आणि त्याला त्याच्यासाठी तयार केलं तेव्हा स्पर्धेत भाग घेण्यासाठी.
हस्तिनापूर कौरव पांडवाच्या एक वास्तविक स्पर्धा गुरु द्रोणांनी भरविल्याची अत्यंत आशावादी वार्ता नुकतीच येऊन गेली होती. आणि मग एक एक शब्द ऐकताना माझी चमत्कारिक अवस्था झाली. मी श्री सुखरूप आहेत यासाठी निश्वास सोडताना सत्राजिताची हत्या झाली हे कटू सत्य स्वीकारताना भामेसाठी माझाही श्वास कोंदटला. तर महाराणी म्हणून तीव्रपणे पटकन एकच जाणवून गेलं की आमच्या या नव्या जनपदात निंद्रित यादवांची घोर हत्या. असं अघोर कृत्य कधीच घडलं नव्हतं. नकळतच निंद्रिस्त यादवांची घोर हत्या असं अघोर कृत्य कधीच घडलं नाही, कळतच नव्हतं. हा म्हणता माझ्यातील महाराणी खाडकन जागृत झाली. माझ्या भामेच्या भुजा घट्ट पकडून तिला गदागदा हलवत मी विचारलं, कुणी केलं हे दुष्कृत्य? केव्हा? माझ्या गळ्यात पडून मला घट्ट भिलगत ती म्हणाली, एक एक शब्द उच्चारत, शतधन्व्यानं. काल रात्री. हे कटू सत्य ऐकून मी सुन्न झाले. यादवांच्या लहान मोठ्या विक्रमाचा मला क्षणभर अभिमान होता. जरासंधाच्या 17 आक्रमणांना त्यांनी अपार धैर्यानं तोंड दिल्याचा सार्थ अभिमान होता. कुणीतरी यादव हे असंही नीच कृत्य करू शकतो. चौर्य कर्म आणि हत्या एकदम. म्हणजे सोमंतक मणी पण पळवला आणि सत्राजिताची हत्या पण केली. हे 2 बातमी आल्यानंतर भामेनंच सांत्वन करण्यासाठी मला एरवी सहज दाद देणारी बुद्धी साथ देईना. मी भामेला अपार मायेनं नुसतीच थोपटत, सत्राजित माझेच जन्मदाते पिता असल्यासारखी स्वतःला हरवून म्हणत राहिले, उगी उगी शांत हो. आपल्या बाबांना शोभेल अशी धैर्यशील यादव कन्येसारखी वाघ, शांतच राहा. श्रींना द्वारकेत परतू दे. विश्वास ठेव, ते नक्कीच लावतील त्या अधम अपराधाचा छडा. आणि कृष्ण केव्हा कुठे गेलेले होते? तर ते हस्तिनापूरला गेलेले होते, कारण त्यांना बातमी आलेली होती की पाची पांडवांना वारणावतात जळून भस्म झाले. पण त्यांना ते खरं वाटत नव्हतं, तरी पण ते त्याचा शोध घेण्यासाठी गेले होते. आणि मग नाही ताई, माझ्या सर्वांगाचा असा तिळपापड झालाय, मी थांबूच शकत नाही. विपृतींना संगती द्या. मी अशीच हस्तिनापूर गाठणार, त्यांना घेऊनच द्वारकेत परतणार. भाववेग निर्धारानं रोधत भामा म्हणाली, मीच काय, कोणीही आता तिला थांबवू शकत नव्हतं. तिने अंतविधी पण रुक्मिणीला सांगितलं की माझ्या वडिलांच्या अंतविधी और्ध देहिकाचं विधीही तिनं हक्कानं माझ्यावर सोपविलं. आणि ती सारथी घेऊन, रथ घेऊन आणि काही सैन्य घेऊन आणि काही सामान घेऊन ती निघाली. आणि सारथ्य करण्यासाठी जेव्हा त्याला विश्रामाची गरज पडेल तेव्हा ती स्वतः सारथ्य करणार होती. अशी ती आकस्मिक घटना. मात्र एकच घडलं, भामेत कसली कठोर निर्धारी क्षत्राणी आहे मला कळून चुकलं. माझं ते एक निर्णयक्षम महाराणी आहे याचा शोध मलाच लागला. काही दिवस लोटले आणि निग्रह ही भामा म्हटल्याप्रमाणे श्रीसह द्वारकेला परतली. अग्रदूतानं श्री दादा भाऊजीसह परताहेत ही सूचना देताच मी त्यांच्या स्वागतासाठी शुद्धाक्ष महाद्वारात उपस्थित झाले. गरुड ध्वज तुनसर्वास उतरणाऱ्या यादव राजांना सामोरी गेले. द्वारकेत नुकत्याच घडलेल्या घटनामुळे तसं बोलता तर काहीच येणार नव्हतं. त्यांना डोळ्यावर बघताच मला हायसं वाटलं. पहिल्याच दृष्टीभेटीत ते असं काही हसले की त्यांचा गूढार्थ उपस्थितात मीच काय ते जाणू शकत होते. कारण की त्या हसण्यामागे त्यांना एकच सुचवायचं होतं की पाची पांडव जळून भस्म झाले नाही, तर ते जिवंत आहे. सुधर्मा राजसभेत जाताना अनुभवी धिप्पाडांना दृष्टीच्या खांद्यावर हात चढवून त्यांनी विचारलं, सेनापती सत्राजित काकांचे सर्व विधी यथाप्रथा झाले ना? एक करा, मी अद्याप हस्तिनापुरातच आहे अशा वार्ता कटाक्षानं सर्वत्र पसरवा. 4 दिवसात शतधन्वा सांप्रत कुठे आहे याचा वृत्तांत मला खडानखडा मिळायला पाहिजे. त्याचे बंधू हार्दिक कृतवर्मन यांना सत्वर भेटीस धाडा. तसेच अक्रूर काकांनाही. ते ऐकताना मलाही आश्चर्य वाटलं की ते दोघे श्रींच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणे आज काही शुद्धांक्षावर आले नव्हते. श्रींनी ते अचूक टिपलं होतं याचा अर्थ स्पष्ट होता. त्या दोघांच्या ठायी काही पाणी मुरत होतं.
आणि दुसरा अर्थ तेवढाच स्पष्ट होता की श्री द्वारकेबाहेर कुठेही गेले तरी त्यांना द्वारकेतील मागील वार्ता खडानखडा मिळत होत्या. द्वारकेच्या सिंहासनावर बसले नसले तरी खरोखर द्वारकाधीश होते ते. आता सत्राजिताच्या मारेकऱ्यांच्या शोधकार्याचा द्वारकेत झपाटा सुरू झाला. एखाद्या सत्याचा पाठपुरावा करायचा म्हटलं की श्रींची चौफेर जाळं टाकण्याची एरवी कुणालाच न सुचू शकणारी अशी एक विशेष अनिती होती. मारेकऱ्यांच्या शोधकार्याचा पहिला आरा फिरला. मंत्रिपदावर सन्मानानं वावरणारे सन्माननीय यादव होते. शतन धर्मात चळवळ्या होता. दूरदेशी शूरसेन राज्यात राहत होता. पात्रता नसताना वीर व सौंदर्यखनी सत्यभामेची त्यानं अभिलाषा धरली होती. तिची मागणी तिच्या पित्याकडे घातली होती. सत्रजितांनी ती कौशल्यानं टाळली होती. श्रींना यातलं काही म्हणजे काहीच माहीत नव्हतं. समंतक मनाच्या निमित्तानं सत्यभामा त्यांच्या गळ्यात पडली होती. भारावलेल्या सत्राजितांनी तिला सुधर्मा सभेत वचनपूर्वक श्रींना अर्पण केली होती. यामुळे खोलवर दुखवलेल्या शतन धर्म्यानं त्याच्या निर्गुण हत्येचं कृत्य केलं होतं आणि सोमंतकमणी अक्रूर काकांकडे होता आणि यांनी सत्राजिताला ठार केलेलं होतं. त्यांची हत्या कृतवर्मा आपले महाराजांनी सुधर्मा सभा समंतकाचं शोधकार्य तुमच्यावर सोपविण्याची शक्यता आहे. काय करणार तुम्ही? श्रींच्या समोरच्याला थांगही लागणार नाही अशा गोंधळविणाऱ्या राजनीती कृतवर्मा हादरलेच. पटकन म्हणाले, मला माहीत आहे समंतक सांप्रत कुणाकडे आहे तो. माझ्या बंधूनं शतन धर्म्यानं मूर्खासारखी अविचारानं सत्रजितांची हत्या केली आहे. सध्या तो काशीराजाच्या आश्रयाला तिकडे गेला आहे. माझ्या समक्षच त्यानं समंतक मणिरत्न सुरक्षेसाठी अक्रूराच्या स्वाधीन केला आहे. आपण त्यांनाच पाचारण करून अधिक सत्याची परीक्षा करावी. सत्रजिताच्या हत्येच्या प्रकरणात सत्याकडे जाणारा सुतासारखा धागा श्रींच्या हाती गवसला. आता शोधचक्राचा दुसरा आरा फिरणार होता. समंतक सुरक्षेसाठी अक्रूराच्या हाती गेला आहे हे धक्का देणारं अनपेक्षित सत्य होतं. त्याहून धक्का देणारं सत्याचं दुसरं टोक पुढे आलं. कृतवर्मन यांना श्रींना भेटीस पाचारण केलंय ही वार्ता नुसती कानी पडताच समंतक हाताशी असलेले वंदनीय ज्येष्ठ अक्रूर काका त्या मणिरत्नासह द्वारकेतून अचानक परागंदा झाले होते. हे समंतक मणिरत्न आता किती समस्या उभ्या करून किती जणांच्या पाठीचे मनके ढिले करणार होतं कळत नव्हतं. आता सात्यकी श्रीच्या राखीव मंडळातील एक विश्वासू महारथी आले होते. ते आणि अनादृष्टी यांच्या सेनेच्या उदरदायित्वाची जशी अखिलीत विभागणीच झाली होती. श्रींबरोबर द्वारका व सात्यकी राज्याबाहेर आर्यवर्तभर सोबतीला असत. बाहेरच्या सेनेच्या हालचाली त्यांच्या विमर्शानुसारच होत. शतन धर्माच्या ठाव ठिकाणा कळता सात्यकी व निवडक चतुरंग सेना श्रींनी पुन्हा द्वारका सोडली. सोबतीला नेहमीसारखे बलराम दादा होतेच. त्यामुळे या अभिनयाची तशी काहीच चिंता मला वाटली नाही. सैन्य निघून गेलं आणि पाठोपाठ त्यांच्या मार्गक्रमणाच्या वार्ता एका पाठोपाठ एक येऊ लागल्या. आता याच्या पुढची गोष्ट आपण पुढच्या गोष्टीत बघूया. जय श्री कृष्णा.